मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आरआरबी सेक्शन कंट्रोलर भरतीविषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये 368 जागांसाठी ही भरती निघलेली आहे। तेथे कंट्रोलर भरती आहे। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊ। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे। तर शैक्षणिक पात्रता इथे पदवीधर व वयाची अट काय राहणार आहे। तर वयाची अट 1 जानेवारी 2026 मध्ये तुमचं 20 ते 33 मध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे। किंवा तुम्ही SC ST जर असाल तर तुम्हाला इथे 5 वर्षाची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे। इथे नोकरीचं ठिकाण संपूर्ण इंडियामध्ये कुठं पण राहणार आहे आणि फीस किती राहणार आहे। जनरल आणि OBC साठी इथे 500 आणि EBC महिलांसाठी 250 रुपये अशी राहणार आहे। SC ST आणि ट्रान्सजेंडर जर असेल तर यांना 500 आणि महिलांसाठी 250 आणि अर्ज करण्याची तारीख इथे लवकरात लवकर कळवण्यात येणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज करण्याची तारीख मित्रांनो इथे तर मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे 14 ऑक्टोबर 2025 राहणार आहे आणि एक्झाम ही लवकरात लवकर कळवण्यात येणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला ही ऑनलाईन ही नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फक्त कमेंट करून सांगा, तुम्हाला ही नोटिफिकेशन मी प्रोव्हाइड करेल। तर मित्रांनो, इथे संपूर्ण माहिती ह्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे। संपूर्ण कोणत्या याच्यासाठी बघू शकता। आता इथे डेट ऑफ इंडिकेशन नोटीस 23/8 ही पब्लिश झालेली आहे नोटिफिकेशन। डेट ऑफ पब्लिकेशन RRB वेबसाईटवरती कधी झालेली 14/9/2025 ला। तर ओपनिंग अँड सबमिशन ॲप्लिकेशनची इथे 15/9 आणि याची क्लोजिंग डेट राहणार आहे 14/10/2025। तर मित्रांनो, इथे लास्ट पेमेंट करण्याची तारीख आहे 16/10/2025। डेट ऑफ ड्युरिंग विच इलिजिबल कॅन्डिडेट्स मस्ट बी प्रोव्हाइड देअर स्क्राईब दिस ॲप्लिकेशन पोर्टल 27/10 ते 31/10 मध्ये राहणार आहे। तर इथे आपण कॅटेगरी वाईज बघू शकतो तिथे किती हे राहणार आहे। तर याच्यामध्ये पेमेंट वगैरे किती राहणार आहे आणि पे लेवल किती राहणार आहे। 7च पे लेवल इथे राहणार आहे। तर इनिशियल बघू शकता 35,400 मध्ये तुमचं पेमेंट राहणार आहे मेडिकल स्टँडर्ड। तर याच्यामध्ये बघू शकता एज क्रायटेरिया 20 ते 33 मध्ये आणि वॅकन्सी 368 अशा वॅकन्सी ते दिलेल्या आहेत। तर इथे नोट रिझर्वेशन SC ST OBC नॉन क्रिमिलियर जर असेल तुमच्याकडे तर इथे SC ST साठी इथे किंवा EWS PWD आणि एज रिलॅक्सेशन बी ॲप्लिकेबल ॲज पर द डिटेल्स CN नुसार इथे सगळं ते राहणार आहे। इथे अजून एक फॅसिलिटी काय राहणार आहे तर फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी इथे तुम्हाला राहणार आहे। जर फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास इज ॲडमिशन टू SC ST कॅन्डिडेट्स ओनली ऑन रिक्वेस्ट SC ST candidate who is avail free travel authority have to indicate yes इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड अपलोड व्हॅलिडेट कास्ट सर्टिफिकेट। तुम्हाला इथे ट्रॅव्हल पण इथे फ्री राहणार आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर बघू शकता इथे खाली अहमदाबादमध्ये UR साठी 7, SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 5 आणि EWS साठी 1, टोटल 15 आणि EXS मॅन साठी 1 आणि PWD साठी 1 अशी वॅकन्सी अहमदाबादमध्ये राहणार आहे। अजमेरसाठी बघू शकता 12 टोटल, UR साठी SC साठी 7 आहे, ST साठी 3 आहेत, OBC साठी 7 आहे, 1 टोटल 15 आणि EXS साठी आणि 3 आहेत आणि PWD साठी 1 आहेत। तर अशा प्रकारे इथे हे सर्व कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर इथे बघू शकता बँगलोरसाठी पण इथे टोटल UR साठी 11 आहेत, SC साठी 3 आहेत, ST साठी 2 आहेत आणि बघू शकता OBC साठी 5 आणि EWS साठी 3 आहेत। टोटल 24 अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत। भोपाळमध्ये पण बघू शकता WCR आणि WR मध्ये बघू शकता इथे टोटल 4 आणि WR मध्ये 2 अशा वॅकन्सी आहेत। भुवनेश्वरमध्ये बघू शकता इथे टोटल 17 अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत। चंदीगडमध्ये बघू शकता इथे NR आणि NR साठी टोटल 7 अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत। चेन्नईमध्ये बघू शकता इथे 5 अशा वॅकन्सी टोटल दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर बघू शकता कोलकातासाठी पण इथे वॅकन्सी टोटल बघू शकता ER आणि SER साठी 25 आणि
SER साठी 25 आणि SER साठी 3 अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये बघू शकता तर मुंबईमध्ये पण इथे CR साठी 24, WR साठी 18, SCR साठी 2 अशा वॅकन्सी राहणार आहेत. पटनामध्ये बघू शकता पटनामध्ये टोटल 5 अशा वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत. प्रयागराजमध्ये पण बघू शकता इथे टोटल 16 अशा वॅकन्सी राहणार आहेत. NCR साठी 16 आणि NR साठी 7 अशा वॅकन्सी दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे इथे वॅकन्सी टोटल कॅटेगरी वाईज इथे दिलेल्या आहेत. जर मित्रांनो तुमच्याकडे SC किंवा ST जर असाल तर तुम्हाला इथे फ्री ट्रॅव्हल पास देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे जर SC STचं सर्टिफिकेट जर असेल तर इथे असं इथे संपूर्णमध्ये माहितीमध्ये इथे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कुठे पण फ्रीमध्ये इथे या एक्झामचा जोपर्यंत तुम्ही इथे जॉबला असतील तोपर्यंत इथे तुम्हाला फ्री ट्रॅव्हल पास इथे मस्ट बी अपलोडेड स्कॅन कॉपी SC ST सर्टिफिकेट फॉलोइंग स्पेसिफिकेशन बघू शकता. द डॉक्युमेंट मस्ट बी PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहेत 400 KB मध्ये, तरच तुम्हाला इथे याचा फायदा भेटणार आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला या फॉर्म जर भरायचा असेल तर www.rdso.indianrailway.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला संपूर्ण फॉर्म आणि कसा भरायचा आहे त्याच्याविषयी पण इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक जाहिरात घेऊन.